नमस्कार. मी संदीप गावंडे. काल 26 जानेवारीच्या दिवशी शेताकडे फिरत गेलो असताना रस्त्याला लागून एका शेतकरी बांधवाचं मक्याचं पीक होतं. सहज त्या ठिकाणी थांबलो. तर 2-3 जैविक औषधांचे रिकाम्या बाटल्या, बॉक्स तिथे पडलेले पाहिले. एका 250 mlच्या बॉटलची किंमत त्यावर छापलेली होती ₹850. दुसरी एक अर्धा लिटरची बाटली होती, त्याच्यावर किंमत ती जवळजवळ ₹1700. तर दोन्हीचा विचार केला. एकावर नॅचरल अमिनो ॲसिड्स, दुसऱ्यावर बायोस्टिम्युलंट असं वर्णन केलेलं होतं. तर एका 1-1.5 एकराच्या शेतासाठी जर अशी अनावश्यक फवारणी अजूनही शेतकरी करत असेल, तर नक्कीच शेतकऱ्यांनी आता जागृत होण्याची गरज आहे. कारण की एवढ्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि योग्य मार्गदर्शन देण्यासाठी असं कोणीही प्रामाणिकपणे पुढे आलेलं अजूनही दिसत नाही. मी जवळपास 12 वर्ष विविध कृषी संबंधित कंपन्यांमध्ये, जसं खत कंपन्या, बियाणे कंपन्या, रासायनिक कीटकनाशकांच्या कंपन्या यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर काम केलं. पण परिस्थिती जैसे थे अजूनही आहे. ज्या गोष्टी आपण फुकटमध्ये आपल्या शेतामध्ये करू शकतो, त्यासाठी अजूनही शेतकरी पैसा खर्च करत आहे, हे दुःखाची गोष्ट आहे. त्यामागे कारणही आहे. शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन अजूनही मिळत नाही, हे त्याचंच उदाहरण आहे. सेंद्रिय किंवा नैसर्गिक निविष्ठा तयार करून मोठ्या प्रमाणात शेतीतला पैसा वाचू शकतो आणि उत्पादनही वाढू शकते आणि शिवाय जमिनीचा पोतही सुधारते, जमिनीची सुपीकताही वाढते. पण त्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यामधून खरोखर आपलं हित साधलं जाते, हे शेतकऱ्यांना अनुभवातून दाखवून देण्याची गरज आहे. त्याच वेळेस शेतकरी त्यावर विश्वास ठेवेल. असो, काही हरकत नाही. थोडंसं मागे गेलो असतो आपण. ज्यावेळेस 60च्या दशकात हरित क्रांती झाली दुसऱ्या महायुद्धानंतर, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात संकरित बियाण्यांनी आपल्या देशात एंट्री केली आणि जास्त उत्पादन मिळते या कारणाने साहजिकच शेतकऱ्यांनी ते संकरित बियाणं स्वीकारलं. पण त्या संकरित बियाणं आल्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं, हे जरी खरं असलं तरी त्यावेळेस एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की त्यावेळी आधी आपण जे आपले पारंपरिक बियाणे पेरत होतो विविध धान्याचे, त्यामुळे आणि मिश्र पीक पद्धती होती. पिकांचा फेरपालट होता. सर्वच प्रकारची पिके शेतकरी घेत होता. त्यामुळे जमिनीमध्ये चांगल्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आपला साठा झालेला होता आणि त्यामुळे जो त्यावेळेस सूक्ष्म जीवाणू आपल्या जमिनीमध्ये कार्यरत असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात या सेंद्रिय पदार्थाच्या माध्यमातून खाद्य उपलब्ध होते. साहजिकच त्याचा फायदा त्या संकरित बियाण्यांपासून जास्त उत्पादन मिळण्यात आपल्याला झाला. पण आपण नेमकं संकरित बियाणे आले, त्यामुळेच उत्पादन वाढले असं गृहीत धरतो. मग तसं जर असतं, तर आजही संकरित बियाणे आपण पेरतो आहे, पण उत्पादकता आपली दरवर्षी घटत का जाते? त्याला कारण असं आहे, की सेंद्रिय पदार्थांचा जो स्टॉक आपल्या जमिनीत त्यावेळी मोठ्या प्रमाणात होता, तो हळू आता संपत आलेला आहे. त्यामुळे सूक्ष्मजीवाणूंना आता खाद्य उपलब्ध नाहीत. आपण जे रासायनिक खते, फवारण्याच्या माध्यमातून विद्राव्य खते किंवा कीटकनाशके देतो, याचा सगळ्याचा फायद्यासाठी परिणाम न होता जास्त आता नुकसानासाठीच परिणाम व्हायला लागला आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जमिनीचा बेस जो आहे, तो आहे सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय कर्ब. त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जमिनीतले सूक्ष्म जीवाणू कसे वाढतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पाऊस आपल्याकडे ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो मृग नक्षत्रामध्ये, त्यावेळेस जमिनीचा एक सुवास येतो, एक सुगंध येतो. तो सुगंध म्हणजे काय असते, तर जमिनीत जे सूक्ष्म जीवाणू असतात, ते त्या पाऊस पडल्याबरोबर ॲक्टिव्हेट होतात आणि ते ॲक्टिव्हेट झाल्यामुळे तो सुगंध येत असतो. म्हणून जोपर्यंत हा सुगंध आपल्या जमिनीत पहिल्या पावसाच्या वेळी येईल, तोपर्यंत आपली जमीन पिकेल, यात शंका नाही. त्यानंतर मात्र आपल्याला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. जसं आता हरियाणामध्ये जवळपास 2.25 लाख हेक्टरवर लोकांनी तांदूळ घेणं सोडलेलं आहे. तसेच परिणाम आता आपल्या पिकांमध्ये, जसं आता बीटी कपाशीने एक वेळेस आपल्याला खूप आधार दिला, पण बीटी कपाशी आता परवडेनाशी झाली आहे. कारण की महागडी कीटकनाशकं
रासायनिक खतांचा वाढलेला खर्च आणि कपाशीचं कमी झालेलं उत्पादन हे पाहता आता कपाशी पीक घेणं परवडत नाही. सोयाबीन ही आयात केलेलंच पीक आहे, पारंपरिक पीक आपलं नाही आहे. आधी त्याचं उत्पादन आपल्याला चांगल्या मोठ्या प्रमाणात येत होतं, भाव मिळत होता, परंतु आता ते परवडण्याजोगं नाही आहे. मक्यावर आता येणाऱ्या काळात 10 ते 15 वर्षात, म्हणजे आज 2024 आहे, येणाऱ्या 2030, 32, 35पर्यंत आतापासून शासन मक्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. सरकारतर्फे शेतकऱ्यांना विविध मक्याच्या जाती उपलब्ध करून देण्यात येतील. उत्पादन वाढवण्यासाठी प्रेरणा देण्यात येईल. त्याचं कारण असं आहे की आता शासनाला इथेनॉल निर्मिती वाढवायची आहे. कारण की पेट्रोल डिझेलसाठी खूप पैसा देशाच्या बाहेर जाते, तो वाचवायचा आहे. आणि पेट्रोल डिझेलचे भाव जर नियंत्रणात ठेवायचे असतील, कारण की ते ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर पेट्रोल डिझेल वाढलं म्हणजे साहजिकच ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढेल आणि महागाई वाढेल आणि ते सरकारला कुठल्याही परवडणार नाही. त्यामुळे इथेनॉलचं उत्पादन वाढण्यासाठी आता मका उत्पादनास चालना शासन येत्या 10 ते 15 वर्षात कंटिन्यू या वर्षीपासून देण्यास सुरुवात करेल, यात काही शंका नाही. मग आता शेतकऱ्याला असं वाटत असेल की आपण आज ना काल आपलं बरं होईल, आपण या पिकातून सुधारू, तर तसं सध्या जे ध्येयधोरणं आहेत किंवा आपल्या समोर जे उपलब्ध बियाणे आहेत, विविध पिकांचे खतं आहेत, औषधं आहेत, त्याच्यातून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल असं दिसत नाही. त्याला कारण आहे. सोयाबीनचं जर गणित घेतलं आपण, तर एकरी 5-6 क्विंटल सरासरी सोयाबीन होते. कधी 2 क्विंटलही होते, कधी 50 किलोही होते. तर कुठे काही भागात शेतकऱ्यांना कधी 10 क्विंटल होऊन जाईल एकरी. सरासरी 4-5 क्विंटलच्या वर होत नाही. भाव 5,000च्या वर जात नाही. असं होणार नाही, एखाद्या वर्षी जाईल 7,000-7,500, पण जनरली भाव नियंत्रणातच ठेवावे लागणार आहेत. कारण की त्याच्यावर महागाई अवलंबून आहे. तेलाचे दर जर वाढले तर कोणत्याही परिस्थितीत सरकारला रोष ओढवून घेता येत नाही जनतेचा. त्यामुळे आजही पाम तेल किंवा सरकीचं तेल हे मोठ्या प्रमाणात सोयाबीनच्या तेलामध्ये मिक्स करण्यात येते, त्याचे रेट नियंत्रणात ठेवण्यासाठी. निव्वळ सोयाबीनचं तेल जर विकायचं म्हटलं तर त्याचे रेट आज ₹400 किलोपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे ₹100 किलोमध्ये जर तेल द्यायचं असेल तर त्यांना भेसळ केल्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि त्यामुळेच सोयाबीनचे रेट फार काही वाढतील किंवा सोयाबीनच्या नवीन जाती येतील, नवीन तंत्रज्ञान काही येईल आणि आपलं खूप उत्पादन वाढेल, असं भविष्यात येत्या 10-15 वर्षात आपल्याकडे चित्र नाही. तुरीच्या बाबतीतही तेच आहे. तूर प्रमुख खाद्य आहे आपल्याकडे, प्रमुख अन्न आहे तूर डाळ. त्याच्यामुळे त्याची दर एका मर्यादेपेक्षा जास्त शासनाला वाढू देता येत नाही. त्यासाठी मग आयात केली जाईल किंवा मग दुसऱ्या एका कडधान्य विकास कार्यक्रमाअंतर्गत त्याला पेरणीला चालना देण्यात येईल, उत्पादन वाढवण्यात येईल, त्याचा स्टॉक केला जाईल. म्हणजेच काय, तर एकूण एका मर्यादेपेक्षा जास्त त्याचेही दर शासन वाढू देणार नाही आणि वाढणारही नाही. त्यानंतर आपल्या भागात आपण आता बीटी कपाशीचा जर विचार केला, तर बीटी कपाशीत आता भविष्य राहिलं नाही. कारण की त्याच्यावर येणारी रस शोषणारी कीड, त्याच्यावर येणारी बोंडअळी, या सर्वांचा खर्च नियंत्रणाचा एवढा मोठा झाला आहे, वेचणीचा खर्च. त्यामुळे कपाशीत आता राम राहिला नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. मग इतर काही लोकं, म्हणजे आता खानदेशच्या भागात जर विचार केला आपल्याला लागून, तर तिथे केळी एक हक्काचं पीक आहे. ठीक आहे, सध्या त्यांना पैसे देते आहे केळी, पण भविष्यात जर एखाद्या वेळेस कोरोनासारखी परत एखादी परिस्थिती उद्भवली किंवा इतर काही देशांनी त्याच्यावर टॅक्सेस लावले, इम्पोर्ट ड्युटी लावली त्या देशांनी, जसं आता अमरावतीच्या संत्रा बागायतदारांना, नागपूरच्या संत्रा बागायतदारांना एखादा सेटबॅक बसू शकतो भावाच्या बाबतीत. कारण की प्रमुख आपला आयात करणारा देश जो होता शेजारचा बांगलादेश, त्या बांगलादेशाने एका किलोला ₹80 प्रति किलो एवढा आयात कर त्या ठिकाणी संत्र्याला लावलेला आहे. म्हणजेच काय, त्या देशात होणारी निर्यात आता कमी होईल. कारण की तिथे एवढा आयात कर लावल्यानंतर तिथले जे ग्राहक आहेत त्यांना ते किती महाग पडेल, म्हणजेच त्याची मागणी कमी होईल, त्याचा परिणाम आपल्यावर होईल. फरक फक्त एवढाच आहे की त्याची पेरणी फळबाग असल्यामुळे संत्रा मोसंबीची एकदा केली तर त्याला 15, 20, 25 वर्ष त्याचं सतत उत्पादन येते. त्यामुळे एक वर्ष गेलं, दुसरं वर्ष येईल, दुसरं गेलं तर तिसऱ्या वर्षी येईल, चालून जाईल. जोपर्यंत खानदेशामध्ये केळीचे आपले जे शेतकरी आहेत ते नद्यांमधला गाळ आणून त्या शेतांमध्ये टाकत आहेत, त्यामुळे तेथे नवीन सूक्ष्म जीवाणूचा भरणा होत आहे. सूक्ष्म जीवाणूचा भरणा होत असल्यामुळे त्यांना सध्या ते आठवत नाही. त्यामुळे त्यांना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं उत्पादन घेता येते. तरीही दर 2-3 वर्षातून एखाद्या वेळेस वादळ, चक्रीवादळासारखा प्रकार घडून त्या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान होते. अशा वेळी नेमकं आपल्या शेतीचं भविष्य काय आणि हा सतत वाढत जाणारा उत्पादन खर्च कमी कसा करायचा? कमी खर्च घेऊन चांगलं जास्त प्रमाणात उत्पादन घेणे आणि त्यातून जास्त नफा कमवण्याचं जर काही तंत्र असेल, तर ते आपल्यालाच शोधावं लागणार आहे.
कुठलीही कंपनी तुम्हाला हे सांगणार नाही, कुठलाही शास्त्रज्ञ. शक्यतोवर आता गव्हर्नमेंटच्या शास्त्रज्ञांचे हात बांधलेले आहेत एका मर्यादेपलीकडे. त्यांनाही संशोधन करायला मुबलक अशा सोयीसुविधा पुरवण्यात येत नाही. त्यांचा उद्देश कितीही प्रामाणिक असला तरी त्यांना मर्यादा पडतात. आणि नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर सध्या येणाऱ्या 2, 5, 10 वर्षात भारतात कुठलं नवीन तंत्रज्ञान बियाण्याच्या क्षेत्रात येऊ घातलेलं नाही. सध्या जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जसं बीटी कापूस आला होता, तसं जेनेटिकली मॉडिफाईड मोहरीच्या ट्रायल्स आपल्या झालेल्या आहेत. परंतु सुप्रीम कोर्टात आता ते प्रकरण अडकलेलं आहे. त्याच्या पेरणीला, व्यावसायिक पेरणीला परवानगी अद्याप मिळाली नाही, ट्रायल जरी पूर्ण झाल्या असल्या तरी. त्यामुळे त्यानंतर इतर कोणते वाहनं जसं इतर देशामध्ये आपल्या शेजारील बांगलादेशमध्ये किंवा चायनामध्ये बीटी मका आणि बीटी सोयाबीनची पेरणी चालू आहे. त्याचं तर अजून आपल्या इथे ट्रायलही सुरू झालेल्या नाहीत. म्हणजे येत्या 10-15 वर्षात फार मोठा काही बदल होईल असं दिसून येत नाही. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? तर आता भविष्याचा वेध आपण घेणं जरुरी आहे. जसं आता मागल्या काळामध्ये सेंद्रिय शेतीची चळवळ राबवल्या गेली. चांगलं आहे. परंतु योग्य मार्गदर्शन मिळालं नाही. अर्धवट ज्ञान असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांना माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना असं वाटलं, की आता याच्या नादी लागलो तर आपलं उत्पादन घटून जाईल. आधीच कमी उत्पादन आहे आपलं. त्यात आणखी सेंद्रिय शेती करतो म्हटलं तर आणखी घटून जाईल. तर मग आपला व्यवसाय कसा करावा? कुटुंबाचं पालन-पोषण कसं होईल? परंतु नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीच्या बाबतीत आता शेतकऱ्यांनी परिपूर्ण माहिती घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही अगदी नगण्य अशा खर्चात, म्हणजे इकडे जर आता सध्याच्या शेतीला तुम्हाला ₹10 लागत असतील, तर फक्त ₹2च्या खर्चातच तुम्ही तुमचं जे रेग्युलर उत्पादन येत आहे ते घेऊ शकता. त्याची परिपूर्ण माहिती आपण घेतली पाहिजे. आपला 90% जर खर्च वाचत असेल, तर तो आपला एक प्रकारचा नफाच वाढतो. या गोष्टीचं आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि भविष्यात आता एआय टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता. तेही आता तुमच्या शेतामध्ये आता मोठे शेतकरी जे आहेत, ते लवकरच संयंत्र बसवू शकतात, त्याचे युनिट बसवू शकतात. सोलर लाईटसारखं युनिट असते त्याचं. आम्ही 2-4 शेतांमध्ये पाहिलं. ते युनिटच्या माध्यमातूनच तुम्हाला समजते तुमच्या पिकाला कुठलं खताची कमतरता आहे, कुठल्या रोग तुमच्या पिकावर आलेला आहे, तुमच्या जमिनीत ओलावा किती आहे. तर ती माहिती देते. परंतु काय होईल, जे फक्त आहे ते सांगणार आहे. जे तुमच्या शेताची किंवा पिकाची परिस्थिती आहे त्याबाबत तुम्हाला माहिती देणार आहे. परंतु पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि होत असलेल्या उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार मात्र आपल्याला प्रत्येकाला स्वतःलाच करावा लागणार आहे आणि तो करणं जरुरी आहे. नाहीतर दरवर्षी कृषी केंद्रवाल्यांचे उधाऱ्या देण्यातच आपला आलेलं उत्पादन पूर्ण त्यातला पैसा निघून जाते आणि शेती आज आपण सर्वजण व्यवसाय म्हणून करत आहोत. आपल्या उदरनिर्वाहाचं साधन झालं आहे. उदरनिर्वाहाचं साधन आधी होतं, आता व्यवसाय झालेला आहे. शेतीच्या येणाऱ्या उत्पन्नावरच आपल्या सगळ्या गोष्टी, कुटुंबाचा खर्च आपण ओढतो आहोत, काढतो आहोत. तर त्यामुळे त्यातून साहजिकच आपल्याला नफा जास्त कमवणे गरजेचं आहे. त्यामुळे जो आपल्या जमिनीचा कमी झालेला सेंद्रिय कर्ब आहे, तो कशा पद्धतीनं आपण त्याची भरपाई करू शकलो पाहिजे. कशा पद्धतीने करता येईल, कशा पद्धतीने आपले सूक्ष्म अन्नद्रव्य, सूक्ष्म जीवाणू जे आहेत त्याची संख्या कमी झालेली आहे, मायक्रोबॅक्टेरियाची, त्याची कशी वाढवता येईल. म्हणजेच काय होईल, की आपण जे खतं देतो त्याचं प्रमाण अर्धं जरी केलं आणि त्याची उपलब्धता जर वाढवली त्या सूक्ष्म जीवाणूच्या माध्यमातून, तर आपला खतावरचा खर्च कमी झाला. तो नफाच वाढला आपला. आता सध्या आपण जे रासायनिक खतं देतो ते हार्डली 25% आपल्या झाडांना लागत असतील. परत एक आता एआय सगळ्या शेतकऱ्यांना शक्य नाही. शक्य असलं तरी त्या माध्यमातून उत्पादन वाढवणं एवढ्या एक मर्यादितच उत्पादन वाढेल. कारण की तुमच्या पिकावर रोग आला तर ते ॲक्युरेट रोग तुम्हाला सांगेल, ॲक्युरेट शिफारस सांगेल, की हे औषधाची फवारणी केली पाहिजे. परंतु तो रोग येऊच नये म्हणून किंवा आपलं पीक सुरुवातीपासून जोमदार असावं, त्याच्यावर रोग येऊ नये, कीड येऊ नये किंवा जास्त उत्पादन कसं मिळेल यासाठी आता आपण स्वतः कामाला लागणं जरुरी आहे. हे तुम्हाला एआय सांगणार नाही. त्याला मर्यादा आहेत. दुसरी गोष्ट, आता एक कन्सेप्ट येते आहे, जसं नैसर्गिक शेती, सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय अन्न, विषमुक्त धान्य, सेंद्रिय धान्य, हा जो कन्सेप्ट मागच्या 5-10 वर्षात चालला, त्यामध्ये आता परत जागतिक अहवाल प्रसिद्ध झाला. त्याच्यामध्ये 1960-70च्या दशकात आपल्या प्रत्येक धान्यामध्ये जे पोषण मूल्य होते, गहू असो, बाजरी असो, हरभरा असो, तूर असो, हे जे घटक याच्यामध्ये होते पोषणद्रव्य, ते जवळपास 10 ते 15% आलेले आहे. म्हणजे एखाद्या तुरीमध्ये जर त्यावेळेस प्रोटीन समजा 20% असेल, तर ते आता 2% आलेलं आहे. एवढा पोषणद्रव्यांचा स्तर हा घसरलेला आहे. त्याच्यामुळे जागतिक लेव्हलवर आता
अशी संकल्पना राबवण्यात प्रगत देशातले शास्त्रज्ञ आता काम करत आहेत की पोषण द्रव्ययुक्त अन्न कसं निर्माण करता येईल. त्यासाठी सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पदार्थ जमिनीतले कसे वाढवता येईल, मायक्रोबॅक्टेरिया कसा वाढवता येईल, सूक्ष्मजीवाणू, आणि त्याच्या माध्यमातून जमिनीत उपलब्ध असलेले जे अन्नद्रव्य आहेत ते प्रत्येक पीक हे कसं जास्त प्रमाणात घेईल आणि त्या पिकाने ते घेतल्यानंतर त्याच्यापासून जे उत्पादन मिळते आपल्याला, जे समजा तूर मिळेल, हरभरा मिळेल, गहू मिळेल, ज्वारी मिळेल, तर याच्यामध्ये ते पोषक द्रव्य कशा जास्त प्रमाणात उतरतील यावर आता एक अभ्यास करणं सुरू झालेलं आहे आणि त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आता त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त पोषण द्रव्ययुक्त जर अन्नाची त्यांनी निर्मिती केली तर त्याचं ₹10 किलो एकीकडे विकला जाणारा जो माल आहे तोच ₹50 किलो सहज विकला जाऊ शकतो. म्हणून आपण समजून उमजून शेती करणं जरुरी आहे. काहीही केलं तर जमणार नाही. सोयाबीन तुम्हाला तारणार नाही, तूर तुम्हाला तारणार नाही, बीटी कापूस तारू शकत नाही. तुम्हाला तुमची फळबाग जरी असली तरी त्याच्यात कितीही नफा मिळाला तर 2-3 वर्षात एखादा रोग येऊन किंवा एखादं नैसर्गिक संकट येऊन तुमचा 2 वर्षाचा नफा एका वर्षी जातो. एखाद्या वर्षी खर्चही निघत नाही. तर तुमची बरोबरीच होते. तर आपण कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं होईल याकडे आता लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्याकरिता खर्च कमी करण्यासाठी आपल्या जमिनीचं आरोग्य कसं चांगलं राहील यावर आपण काम केलं पाहिजे. सशक्त माती तर सशक्त पीक हे संकल्पना आता आपण राबवण्याची गरज आहे. आपण 70 ते 80% खर्च जो करतो आज पीक उत्पादनावरचा, तो पीक रक्षणावर करतो, आपल्या उत्पादन वाढीवर करत नाही. समजा तुमच्या शेतामध्ये बीटी कपाशी आहे किंवा तूर आहे, तर हे पेरल्यानंतर तुम्ही त्याच्यावर जे कीटकनाशकाचे किंवा बुरशीनाशकाचे फवारण्या घेता, त्याचा जर खर्चाचा तुम्ही हिशोब लावला तर ₹100 खर्च झाले असले त्यातले ₹60 ते ₹70 तुमचे एकरी तुमचं जे पीक येणार आहे त्याचं रक्षण करण्यासाठीच झालेलं आहे. म्हणजे तुमचे त्याच्यावरची रस शोषणारी कीड असो, त्याच्यावरची बोंड अळी असो, शेंगा पोखरणारी अळी असो, तर ह्यांच्या नियंत्रणासाठी तुमचा तो खर्च होते आहे. म्हणजेच काय, जर त्याच्यावर ते कीड किंवा रोग नसता तर तुम्हाला जेवढं उत्पादन येणार होतं तेवढंच येणार आहे. त्याचं नियंत्रण केल्यावर किडीचं किंवा रोगाचं नियंत्रण केल्यावर त्याच्यावर जेवढं उत्पादन येणार होतं, जेवढे बोंड होते किंवा जेवढ्या शेंगा होत्या तेच उत्पादन तुम्हाला येणार आहे. जास्त उत्पादन येणार नाही. म्हणजे येणाऱ्या उत्पादनाच्या रक्षणासाठी तुमचा खर्च आहे, उत्पादन वाढवण्यासाठी खर्च नाही. म्हणून हाच खर्च कसा कमी करता येईल, म्हणजे त्याच्यावर जेणेकरून कीड आणि रोग येणारच नाही किंवा एकदम त्याचं प्रमाण कमी कसं करता येईल, आणि जर त्याच्यावर कीड आणि रोग आलाही तर तो आपण घरच्या घरी नैसर्गिक उत्पादनं तयार करून कसा 100% नियंत्रणात आणू शकतो आणि आपला खर्च वाचवू शकतो याकडे आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा भाग असा आहे की दरवर्षी तुम्ही पेरणी करता. मध्ये बीटी कॉटनवाल्यांनी आणि या कंपन्यांनी फंड आणला होता एक शेतकऱ्यांसाठी, जास्त झाडं तर जास्त उत्पादन, म्हणजेच तुम्ही दाट लागवड करा. एका एकरात 2 ते 2.5 बीटी कपाशीच्या बियाण्याचे पाकिटं लावले होते शेतकऱ्यांनी. म्हणजे सेल दुप्पट ते 2.5 पट सेल झाला कंपनीचा. त्यावेळेस मी 5 वर्ष बीटी कपाशीच्या कंपनीतच होतो, मार्केटिंगलाच होतो. त्यामुळे याचा चांगला अनुभव आणि अभ्यास आहे. तर त्यामुळे फायदा कंपन्यांचा झाला, शेतकऱ्यांचा झाला नाही. कारण त्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. तुम्ही कितीही दाट लागवड केली तर त्यामध्ये स्पर्धा निर्माण होते. अन्नद्रव्याची स्पर्धा होते, सूर्यप्रकाशाची स्पर्धा होते. जास्त दाट लावल्यानंतर तुमच्या पात्या खाली गळतात, फुलं खाली गळतात पिकाचे, आणि जेवढी कॅपॅसिटी, बेअरिंग कॅपॅसिटी, होल्डिंग कॅपॅसिटी या झाडाची आहेत, त्यामध्ये जेवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य तयार झालेलं आहे, हरितद्रव्याच्या माध्यमातून, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून आणि खालून मुळांवाटे घेतलेल्या अन्नद्रव्याच्या माध्यमातून, खतांच्या माध्यमातून जे अन्नरस त्याच्यात तयार झालेला आहे, तो ज्या प्रमाणात अन्नरस आहे तेवढ्याच प्रमाणात त्याच्यावर फक्त तुमचे बोंड किंवा पात्या राहू शकतात किंवा फुलं किंवा शेंगा राहू शकतात. त्याच्यामुळे कमी जर झाडं असले तर त्याच्यात साहजिकच त्याला जास्त अन्नद्रव्य भेटतात आणि त्याची बेअरिंग कॅपॅसिटी, होल्डिंग कॅपॅसिटी जास्त राहते. त्याच्यावर थोडासा माल आपल्याला जास्त भेटते. म्हणजेच एका झाडाचा माल आपण 2 झाडांवर डिवाइड केला. जो एका झाडापासून भेटत होता तो 2 झाडांपासून आपण घेतला. तुम्ही हरभरा पहा, गहू पहा, कपाशी पहा, बाजूचे जे झाडं असतात, जे मोकळे असतात, त्याच्या बाजूनं दुसरं झाड नसते त्याच पिकाचं, त्याला मोकळी हवा लागते, त्याला जास्त अन्नद्रव्य भेटतात, तर त्या झाडावर कधीही माल जास्त असतो आणि आतमधल्या झाडांवर कमी असतो. म्हणजेच काय, तर आपण त्याला योग्य स्पेसिंग दिलं पाहिजे. परंतु नेमकं आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन म्हणा किंवा मार्केटिंगचा फंडा त्यांचा सक्सेस झाला आणि त्यांना आपल्याला दाट लागवडीवर त्याने दुहेरी नुकसान झालं. एका झाडावरचं उत्पादन आपण 2 झाडावर घेतलं, उलट आपलं नुकसान झालं. खत 2 झाडाला टाकावं लागलं, उत्पादन एकाच झाडाचं आलं.
फवारण्या 2 झाडावर करायला लागल्या, उत्पादन एकाच झाडाचं आलं आणि दाट झाल्यामुळे त्याच्यावर रस शोषणारी कीड जास्त प्रमाणात आली होती कपाशीवर त्यावेळेस. त्यामुळे दोन्ही चारी बाजूनं आपलं नुकसानच झालं. ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि यानंतर शेतीमध्ये एफ-डी करायला सुरुवात करा. जर आपल्याला या क्षेत्रात टिकायचं असेल, तर शेतीला एफ-डी करा. आता एफ-डी करा म्हणजे आपण जसं फिक्स्ड डिपॉझिट करतो किंवा एखाद्या वेळेस काही काम पडलं तर आपला जो असावं किंवा हे 10 वर्षासाठी 5 वर्षासाठी बँकेत फिक्स केलं तर आपण नंतर त्याच्यावर व्याजही भेटते आणि ते पैसे एकरकमी कामात पडतात. असे एफ-डी करायला सुरुवात करा. छोटा-छोटा खर्च असते. तुम्ही सुरुवातीला पूर्ण शेत त्याच्यात अटकू नका. तुमच्या शेताच्या बांधानं तुम्ही करवंद लावा. दरवर्षी त्याचं उत्पादन येते. कमी खर्च आहे आणि काटे एवढे असतात की त्याच्यातून कुठलंही जनावर आतमध्ये घुसत नाही. तर तुम्हाला आता जे सध्या कपाशी लावा, मका लावा, रखवाली करण्यासाठी महिना तिथे जावं लागते. हरणांपासून रखवाली, डुकरांपासून रखवाली ते तुम्हाला करायचं काम नाही करवंद लावल्यावर 2 वर्षानंतर. त्याचं कंपाऊंडच एवढं दाट तयार होऊन जाते. काटे एवढे असतात की कोणी जात. दर महिन्यातले ऑगस्ट महिन्यात करवंदाची तोडणी होते. ₹50 किलो शेतातून जातात. करवंदाची मागणी एवढी आहे की तुम्ही कधी सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी जरी करवंद लावलं तरी माल घ्यायला लोक तयारच आहेत. ते लावू शकता तुम्ही. म्हणजेच काय तुमचं 25-30 वर्ष तुम्हाला दरवर्षी उत्पादनही भेटेल त्याच्यातून आणि तुमचं कंपाऊंडही होऊन जाईल. दुसरी गोष्ट त्याच्या तुम्ही बाउंड्रीनं साग टाका. लोक 10 वर्षात म्हणतात 10 वर्षात सागाचा पैसा होत नाही. 15 वर्षाच्याच पुढे सागाचा पैसा होते. परंतु पैसा हमखास होते. त्यात साग लावा. कॅपॅसिटी असेल थोडीशी खर्च करायची तर टिश्यू कल्चरचा लावा. नसेल तर ₹20-25 आपला साधा साग लावा. तोही तुम्हाला पैसे देऊन जाईल. तुमच्या 15-20 वर्षात इकडे जेवढं तुम्हाला नफा होणार नाही एकरात, तेवढ्या एकराच्या बाउंड्रीनं लावलेला साग तुम्हाला पैसे देऊन जाईल. हे तुम्ही लक्षात घ्या. तिसरी गोष्ट तुम्ही बांबू लावा. तुमच्या इच्छा असली तर बाउंड्रीने काटेरी बांबू लावा. कंपाऊंडही होऊन जाईल. 2 वर्षानंतर तुम्हाला दरवर्षी बांबूचं उत्पादनही सुरू होऊन जाईल. काही लोकांचा गैरसमज आहे की बांबूमुळे पाणी जाते. असं काही नाही. सगळीकडे आता ते तपासण्या त्याच्या झालेल्या आहेत. त्यानंतर तुम्ही चंदन लावा. पाहिजे तर चंदन म्हटलं की लोक म्हणतात चोरून नेतात. साहजिकच आहे ना. जे गोष्ट चोरून नेतात ते मौल्यवान आहे ना. आपण सोयाबीन आणि तूर आणि हे कपाशी लावून खर्च करून राहिलो. आपण हे चोरायलाच पैसे देऊन राहिलो ना. आणि ते लावा. कमीत कमी काय होईल की 5-10 वर्षात आता तसंही 1-1.5 वर्षापूर्वी शासनाने जी-आर काढून त्याला बंधनातून मुक्त केलेलं आहे. तुम्ही आता कोणीही लावू शकतात. काही फॉरेस्ट डिपार्टमेंटची अडचण नाही. डायरेक्ट 7/12वर नोंद घ्या आपली आणि येत्या 2 वर्षात ते पीक विम्यामध्ये समाविष्ट होणार आहे. तशी आता तयारी चालू आहे. मग पीक विम्यात समाविष्ट झाल्यावर काही हिस्सा केंद्र सरकार भरेल, काही हिस्सा राज्य शासन भरेल आणि काही हिस्सा आपण शेतकरी भरू. विमा निघून जाईल ना त्याचा. आणि सर्वांनी जर लावले तर एवढं सोपं नाही आहे. आणि चोरणार कधी आहे ते 7-8 वर्षाच्या पुढे. त्यावेळेस विका. त्यातले अर्धे झाडं विका. काही झाडं 10 वर्षानं विका. काही 15 वर्षानं विका. जेवढे लेट विकाल तेवढा फायदा होईल. तुम्ही जर 10 वर्षाच्या झाडावर 50 झाडं विकले आणि 20 वर्ष झाल्यावर त्यातले 5 झाडं जरी विकले तरी तुमचे ह्या 50 झाडाचे पैसे ते 5 झाडं त्यावेळेस देतात. सर्वांनी लावायला पाहिजे. त्याच्या भोवती बांबू लावा वाटल्यास. त्याच्यामध्ये मिश्र पीक घेता येते. तुम्ही फळझाडं घ्या कारण की त्याला होस्ट प्लांट द्यावा लागतो. स्वतः अन्न तयार करत नाही. चंदन पण परजीवी आहे. दुसऱ्या झाडाच्या मुळांमध्ये आपल्या मुळं अटकवून त्या झाडाचं रेडीमेड अन्न तो घेत असतो. म्हणून फळझाडं त्याच्यामध्ये लावा. संत्रा लावा, पेरू लावा, मोसंबी लावा, तुम्ही सीताफळ लावा कमी पाण्यामध्ये. तर तेही उत्पादन आपल्याला येईल. तर करावं लागेल. आज अडचण नेमकी काय झाली की शेतकऱ्यांना कुठलंही नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणं, नवीन खत, नवीन औषधं किंवा त्याला शेतीच्या उपयोगी कुठलंही नवीन तंत्रज्ञान माहिती पडायचे मोजकेच मार्ग त्यांच्याजवळ आहेत. एक म्हणजे ज्या कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्याकडे येतात ते प्रतिनिधी. मग तो बियाणे कंपनीचा असो, सेल्समन, औषधी कंपनीचा असो, जे कंपनी त्याला पगार देईल त्या कंपनीचाच तो चांगलं सांगणार आहे आपल्याला. दुसरा मार्ग आपल्याजवळ आहे कृषी केंद्र. कृषी केंद्रावर 90% शेतकरी उधारीमध्येच खतं औषधं घेतात. त्याच्यामुळे साहजिकच त्यांना ज्यामध्ये नफा जास्त आहे तेच औषध किंवा तेच खत चांगलं आहे म्हणून तुम्हाला ते माथी मारणार आहेत. बरोबर. त्याच्यानंतर तुमचा जो YouTube चॅनल आहे. आता YouTubeवर काय खरं आणि काय खोटं हा मोठा अभ्यासाचाच विषय आहे. कृषी विभाग आपल्याजवळ अजूनही निंबोडी अर्काच्या पुढे आपला जाऊन नाही राहिला. त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असं तंत्रज्ञान खंबीरपणे आणि त्याच्यामध्ये निश्चित बदल होईल अशा शेतीतल्या बदलाच्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा आज खरं म्हणजे विकसित नाही. त्यामुळे शेतकरीही काय करते की त्याला कृषी केंद्राच्या माध्यमातून किंवा कंपनीच्या सेल्समनच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या माध्यमातून जे माहिती भेटेल त्यावरच त्याला त्याचा निर्णय घ्यावा लागतो. पण याच्या पलीकडे आता आपल्याला जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि आपण हे केलं पाहिजे. मी जवळपास
5-6 वर्ष बियाणे कंपनीमध्ये होतो. त्यानंतर मी 4-5 वर्ष पेस्टिसाईड कंपनीमध्ये होतो. मी स्ट्रॉबेरीवर काम केलं महाबळेश्वरमध्ये, डहाणू पालघरमध्ये काजू चिकूवर काम केलं, शिमला मिरचीवर काम केलेलं आहे. नंतर विदर्भामध्ये होतो मी खताच्या कंपन्यांमध्ये. तिथे मी अकोला, वर्धा, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काम केलं. 12 वर्ष काम केलं कंपन्यांमध्ये. शेवटी कंपनीचा पगार घेतो त्यामुळे कंपनी जे सांगेल ते शेतकऱ्यांना सांगावं लागत होतं. ते मनाला पटत नव्हतं, त्या सोडल्या. कृषी केंद्र टाकलं. 5 वर्ष कृषी केंद्र केलं. परंतु कृषी केंद्रात जर उधारीतच सगळं वाटायचं आहे, तर मग माझाही व्ह्यू तोच होता, की मग आता हे बँकेचा व्याजही भरायचं, उधारीत घ्यायचं, कंपनीला पैसे जवळचे ते शेतकरी वर्षातून 2-2 वर्षातून पैसे देईल, तर मग जास्त नफा कमवणारीच वस्तू शेतकऱ्याला द्यावं लागायची. तेही पटलं नाही, कारण की त्यात शेतकऱ्याचा खरोखर काही फायदा नव्हता. त्यामुळे मग तेही जमलं नाही. नर्सरी चालू केली झाडांची. नर्सरी चालू केल्यावर असं जाणवलं, की इतर नर्सऱ्यावाले जे आहे, ते तर अजूनही तेच काम त्यांचंही चालू आहे, शेतकऱ्यांना फसवण्याचं. म्हणजे उत्पादन येईल की नाही येईल, त्याला फळं लागतील की नाही लागतील, असे झाडं स्वस्तात मिळतात म्हणून शेतकऱ्यांना काही सांगून माथी मारायचे. असाच एक फंडा होता. गेल्या 4 वर्षापासून याच्यामध्ये काम करत असताना मोठे वेगवेगळ्या फळझाडांचे प्लॉट तयार केले. आताच मी मागे व्हिडिओ टाकला होता, म्हणजे घुसरचे शेतकरी आहेत मुख्य, त्यांच्या पेरूचा, तायवान पिंकचा. तर एका एकरामध्ये त्यांनी तायवान पिंकचे झाडं लावले होते. ते 40 झाडं त्यांचे आज वाचलेले, 2.5 वर्षाचे आहेत. तर त्याच्यात कपाशी पण आंतरपीक होतं त्यांचं. पण पूर्ण कपाशीला जेवढं उत्पन्न नाही आलं, तेवढं त्या 40 झाडांनी त्यांना उत्पन्न दिलं. जर कल्पना करा, पूर्ण एकराभरात जर त्यांनी झाडं लावले असते, तर त्यांचा नफा काय असा हे त्यांनाच आज कळलेलं आहे. त्यामुळे करावं लागेल. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. तुम्ही साथ द्या. तुमच्या गावात बोलवा. तिथे येऊन सांगायला मी तयार आहे. शेतीमध्ये स्वतःहून शेतकऱ्याला जोपर्यंत इच्छा होत नाही, की आपण आता काहीतरी बदल हा खंबीरपणे केला पाहिजे, त्यासाठी शेतकरी थोडा वेळ थांबला पाहिजे, चर्चा केली पाहिजे. आपली दिशा काय आहे, आपण कोणत्या दिशेने जात आहोत, आपण आज ज्या प्रकारे शेती करत आहोत, त्या प्रकारे जर शेती करत राहिलो, तर काही भविष्य आपल्याला आहे का अंधारच आहे आपल्या भविष्यात, या गोष्टीचा शेतकऱ्याने आज विचार केला पाहिजे. काहीही असो, शंका असो, कुशंका असो, नक्की फोन करा, मेसेज करा आणि केव्हा पण तुमच्या गावात बोलवा. मी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यास माझ्या परीने जे होईल तेवढं, आणि माझा जेवढा अभ्यास आहे तेवढं करायला नक्की तयार आहे. कारण की भविष्य हे कठीण आहे. जर शेतकऱ्यांना स्वतःहून विचार केला नाही आणि बदल करण्याची मानसिक तयारी केली नाही, तर आपोआप शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती बदलणार नाही. हे आज 2024 मधल्या जानेवारीमध्ये जरी तुम्ही ऐकत असले, तरी हे येत्या 4-5 वर्षात तुम्हाला कळून चुकेल, की आपण जे सध्याचे आपले पारंपरिक पिकं घेत आहोत, त्यामध्ये आर्थिक परिस्थिती आपली सुधारू शकत नाही. खर्चच आहे, सगळीकडे खर्च आहे. त्यामुळे विचार करा, फोन करा. काहीही असलं निसंकोच फोन करा. काहीही तुम्हाला शंका कुशंका असल्या केव्हाही फोन करा. आणि तुम्ही जर 10-10, 15-15, 20-20, 50 शेतकऱ्यांचे गट बनवले किंवा तुम्ही जमा जरी झाले, तर मी तुमच्या इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे. हा एका दिवसात किंवा एका तासात संपणारा विषय नाही. कितीही वेळेस यावं लागलं, कितीही वेळ तुमच्यासोबत बसावं लागलं, तर माझी तयारी आहे. तुमची तयारी असेल तर नक्की फोन करा. तोपर्यंत नमस्कार.